नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज आपण 28वा अध्याय करतो आहे. 28व्या अध्यायाची फलश्रुती म्हणजे विवाह शीघ्र होणे आणि अनुकूल अनुकूल मुलगा मिळणे ही याची फलश्रुती आहे. आज आता शुक्रवार असतो त्या दिवशी आणि श्रीपाद वल्लभ सकाळ वासंबिका देवीचा जयंती उत्सव असतो आणि त्या दिवशी 7 वाजलेले असतात सकाळचे आणि तिरुमलला येथे तो शुभमुहूर्त असतो. तिरुमलला व्यंकटेशची आराधना करण्याचा. त्याच वेळी श्रीपाद वल्लभ निघालेले असतात आणि त्या गोशाळेमध्ये जाऊन ते जातात आणि गोशाळेमध्ये ध्यानस्थ होतात आणि थोड्या वेळात ते उठतात तिथून आणि त्यावेळी त्यांचा जो देह असतो तो संपूर्ण तेजपुंज होतो आणि ते हळूहळू चालत असतात. तर चालत असताना त्यांच्या शरीर असं फुगलेलं असतं पण असं एकूण एकच मूर्ती असं दिसते. तेजपुंज अशी एक मूर्ती दिसते फक्त आणि ते सूर्याकडे बघत असतात त्यावेळेला आणि सूर्याकडे बघत असतानाच त्यांचं शरीर त्या सूर्यामध्ये विलीन होतं आणि त्याच वेळी एक सुंदर बालक पृथ्वीवर अवतरतो आणि त्यानंतर एक सुंदर बालिका पण पृथ्वीवर अवतरते आणि ती जी बालिका अतिशय सुंदर असते आणि तिचं नाव अनघा लक्ष्मी हे असं असतं. तर श्रीपाद वल्लभ म्हणतात ही जी लक्ष्मी अवतरलेली आहे हिच्यामध्ये 3 रूप आहेत. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती. या तिघींचं दिव्य ते जिच्यात एकवटलेलं आहे आणि तिची आराधना केल्यास आपल्याला अतिशय पुण्य मिळतं. तर त्यांच्या वामभागामध्ये अनघा लक्ष्मी आहे आणि दुसऱ्या भागामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र आहेत. या असं अनघा लक्ष्मीचं रूप आहे. आणि नंतर शंकर भटांना ते सांगतात की माझा व्यंकटेश पण स्वरूप माझंच आहे आणि मी पण त्यांच्या स्वरूपात आहे. पण ते मग हे शंकर भट म्हणतात की असं कसं आहे, तुम्ही व्यंकटेश स्वरूप पण म्हणतात, अनघा लक्ष्मी म्हणतात, म्हणजे आम्ही कसं काय समजावं हे. याच्यात आम्हाला संभ्रम निर्माण होतोय. तुम्ही आम्हाला काही ते एकतर सांगा हे काय आहे, काय असू शकते, हे काय संभ्रम का पडलेला आहे. तर श्रीपाद वल्लभ म्हणतात की ज्यावेळेला मी महालक्ष्मी असतो त्यावेळी विष्णूच्या रूपात असतो आणि ज्यावेळी मी पद्मावतीच्या रूपात असतो त्यावेळी व्यंकटेश असतो. म्हणजे असं माझं विष्णू व्यंकटेश रूप आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आता तुम्हाला मी असं सांगतो की तुम्ही माझं चरित्रामृत लिहिताय आणि ते चरित्रामृत लिहिताना तुम्ही पंचदेव पहाड आहे तिथून तुम्ही सुरुवात करता आहे. तर ते पंचदेव पहाडापासून जे घडलं, हकीकत घडली ते सर्व हकीकत तशीच्या तशी तुम्ही त्या ग्रंथामध्ये लिहा. म्हणजे सगळ्या भक्तांचा संभ्रम दूर होईल आणि ते माझी भक्ती अगदी चांगल्या भक्तिभावाने करतील आणि असं सगळ्यांनी भक्तिभावाने करतील. त्यामुळे सगळ्यांचा संभ्रम दूर होईल असा श्रीपाद वल्लभांचा जयकार असतो. त्याचप्रमाणे या अध्यायामध्ये अनघा लक्ष्मीचं महत्त्व सांगितलेलं आहे. अनघा लक्ष्मीचं जर आपण व्रत केलं तर आपण ऐश्वर्य संपन्न होतो आणि सगळी सुखशांती मिळते. तर ऐश्वर्य संपन्न हे अनघा लक्ष्मीचं व्रत हे अमावस्येच्या आधीची अष्टमी येते त्या दिवशी व्रत करावं आणि व्रत जर तुम्ही केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये सुखशांती ऐश्वर्य संपन्न सगळं काही मिळतं. तर शक्यतो आपण हे व्रत करावं अशी सगळ्यांना विनंती. आणि श्रीपाद वल्लभाचा जयकार असो. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.